हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपूर्वी मी टीपीएची जी स्ट्रॅटेजी आहे, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि रिव्हिजन याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने तुम्ही नोट्स, पीवायक्यूज आणि टेस्ट सिरीज यांचा यूज करून टीपीए एक्झाम पर्यंत आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे याबद्दल मी सांगितलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स आणि असे सजेशन्स आले की सर ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी तर आम्हाला मिळाली, बट आम्ही आमचा डे कसा प्लॅन करू, कारण टेक्निकल पण करायचं आहे, नॉन टेक्निकल पण करायचं आहे, आणि सोबतच टेक्निकलचे जे मायनर सब्जेक्ट आहेत, जे डिप्लोमा लेवलचे सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट पण त्यात इन्क्लुडेड आहेत. तर त्यांचा अभ्यास कसा करायचा, सोबत जे मेन टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत जसं तुमचं एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्ट, हायड्रो इरिगेशन असेल, या सगळ्यांची रिव्हिजन, या सगळ्यांचे एमसीक्यूज आणि ह्या सगळ्यांवरती टेस्ट, या सगळ्या गोष्टी आम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करू याबद्दल थोडंसं गाईड करा, असे काही सजेशन्स होते. त्यावरूनच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. जर तुम्ही टीपीएचा प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा अगोदरचा व्हिडिओ नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता जी काही स्ट्रॅटेजी मी डिस्कस करणार आहे ती प्रत्येक दिवसाची स्ट्रॅटेजी असणार आहे, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ही स्ट्रॅटेजी काही नवीन नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं तर एक एक्सेल शीट यामध्ये असेल. या एक्सेल शीटमध्ये जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत पण असेल, या एक्सेल शीटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. ही जी स्ट्रॅटेजी आहे ही सेम स्ट्रॅटेजी मी ज्यावेळेस गेट एक्झामसाठी शेवटचे 2 महिने राहिले होते, त्या 2 महिन्यामध्ये एक एक्सेल शीट बनवलं होतं आणि आपले पॅरामीटर्स फिक्स केले होते. आता ह्या स्ट्रॅटेजीचा यूज काय आहे, जेव्हा शेवटचे 2 महिने असतात ना, तेव्हा मुलांना प्रश्न पडतो की सर नक्की आम्ही काय करू, म्हणजे सिलेबस कंप्लीट झाला असं कसं समजायचं, किंवा केल्यानंतर पण तुम्ही अभ्यास करता, एक्झामच्या आदल्या दिवशी असं वाटायला लागतं हे राहिलं का, ते राहिलं का, मग हा सब्जेक्ट मधला तो पार्ट राहून गेला तर नाही ना, किंवा तो एखादा टॉपिक सुटला तर नाहीये ना माझा, मग कुणीतरी मध्येच एखादा एमसीक्यू आणून दाखवतं हे एमसीक्यूज केले का, मग आपल्याला आठवतं अरे यार हे तर मी केलंच नाहीये. हा सगळा गोंधळ उडू नये आणि तुम्हाला एक्झामच्या आदल्या दिवशी एक कॉन्फिडन्स यायला हवा. कोणता कॉन्फिडन्स, की ओके, मी माझा पूर्ण सिलेबस कंप्लीट केला आहे, मी एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहे आणि मी इनफ नंबर ऑफ टेस्ट सुद्धा दिलेल्या आहेत. हा फील तुम्हाला जर हवा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करावा लागतो. मग नियोजन काय असतं, की 2 महिन्याचा आपल्याला, किंवा दोन नाही तर तुमच्याकडे पुढचे 48 दिवस आहेत, या 48 दिवसांचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे. काय ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे, की प्रत्येक दिवशी मी काय केलं आणि प्रत्येक दिवसाचं जे टार्गेट ठरवलेलं होतं ते कम्प्लीट झालं का. यासाठी तुमच्याकडे एक शीट असेल, एक्सेल शीट. हे एक्सेल शीट तुम्हाला जे काही खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावरती तुम्हाला हे शीट मिळून जाईल. प्रत्येकाने त्याची प्रिंटआउट घ्यायची आणि या पद्धतीनं एक म्हणजे माझ्या मतानुसार अशा पद्धतीनं तुम्ही जर रिव्हिजन केली तर प्रत्येक सब्जेक्टची इनफ नंबर ऑफ टाइम रिव्हिजन पण होईल, एमसीक्यूज पण सॉल्व्ह होतील आणि टेस्ट सुद्धा दिल्या जातील. यामध्ये मी टेक्निकल सब्जेक्ट बद्दल डिस्कस करणार आहे कम्प्लिटली, आणि नॉन टेक्निकलला किती वेळ द्यायचा आहे याबद्दल डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. तर तुमच्या समोर एक एक्सेल शीट दिसत असेल. ह्या एक्सेल शीट मध्ये जर तुम्ही बघितलं तर मी प्रत्येक एक स्लॉट जो आहे हा 7 दिवसांचा ठेवलेला आहे. 7 दिवसांच्या स्लॉट मध्ये काय करायचं हे मी एक्सप्लेन करेल. बाकी सब्जेक्टसाठी सेम स्ट्रॅटेजी ऍप्लिकेबल असेल. असे किती स्लॉट बनवले आहेत सर आपण? बघा, हा एक स्लॉट 7 दिवसांचा पहिला स्लॉट, हा 7 दिवसांचा दुसरा स्लॉट, हा 7 दिवसांचा तिसरा स्लॉट, त्यानंतर हा चौथा, आणि लास्टला आहे तुमचा 7 दिवसांचा पाचवा स्लॉट. आता पाचच स्लॉट का बनवले सर? बघा, 7 गुणिले 5 किती दिवस झाले तुमचे? टोटल झाले तुमचे 35 डेज. 35 डेजची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला 35 दिवस या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत. यामध्ये तुमच्याकडे काय डेटा कलेक्ट होईल लास्ट पर्यंत ते मी स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करताना सांगतो. उरले सपोज 48 डेज, म्हणजे वरचे तुमच्याकडे 10 दिवस आहेत. टोटल 40 एज आहेत, म्हणजे 45 पकडू आपण. वरचे 10 दिवस लास्टचे असणार आहेत तुमच्या स्वतःकडे. तुमच्या स्वतःकडे कशासाठी असणार आहेत? गेल्या 35 दिवसांमध्ये आपण ज्या काही गोष्टी केल्या, या 35 दिवसांमध्ये केलेल्या सर्व गोष्टी माझ्या पाठांतर आहेत का? कोणत्या गोष्टी मी विसरलो आहेत? कोणत्या टॉपिकमध्ये मला टेस्टमध्ये कमी मार्क्स येत होते? कुठे कुठे मी चुका केल्या होत्या? या सगळ्यांचे अनालिसिस, आणि परत एकदा सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन तुम्हाला स्वतःहून करायची आहे. ते मी सांगतोच की तुम्हाला 35 दिवसांमध्ये काय करायचंय. मग आपण ह्या शेवटच्या 10 दिवसांचं बघूया. ठीक आहे, चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्हाला रोज, आता बघा, एक्झाम काढायची म्हटल्यावर तुम्हाला डेडिकेशनने अभ्यास हा करावाच लागणार आहे. त्याला नो ऑप्शन, म्हणजे एक्सक्यूज नकोय कुठलं. ऍटलिस्ट पुढच्या 48 डेज साठी तुम्हाला रोज 10 आवर्स इतका टाइम अभ्यासासाठी काढायचाच आहे.
याशिवाय गत्यंतर नाही. ही पहिली गोष्ट समजून घ्यायची. या 10 आवरला मी डिव्हाइड करणार आहे 6+4 मध्ये. 6+4 म्हणजे काय सर? आता तुमचं वेटेज जर बघितलं टीपीए एक्झामचं, तर 60% सिलेबस हा नॉन टेक्निकल आहे आणि 40% सिलेबस जो आहे हा 40% सिलेबस काय आहे? टेक्निकल आहे. ठीक आहे. मग हा 40% सिलेबस टेक्निकल आहे, बट टेक्निकलला आपण देणार आहोत 6 तास आणि 60% सिलेबस जो नॉन टेक्निकल आहे याला देणार आहोत 4 तास. असं का सर? कारण सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे, इथून मागे सगळ्यांनी एक्झाम्स सुद्धा दिलेले आहेत. सगळ्या सरळ सेवा एक्झाम तुम्ही देऊन आलेला आहात. जो नॉन टेक्निकल वाला पार्ट आहे इथे आपण फिक्स मार्क्स येतीलच हे सांगू शकत नाही. अभ्यास प्रत्येकाचा चांगला असेल, ऍप्टिट्यूड मध्ये मार्क्स येतात, मराठीमध्ये नक्की मार्क्स येतात. त्यानंतर जीकेचा जो पार्ट येतो, जीके असेल, त्यानंतर करंट अफेअर्स, पॉलिटी वगैरे, इथे थोडीशी शाश्वती नसते की केलेल्या अभ्यासातून क्वेश्चन येतीलच आणि ते मार्क्स आपल्याला मिळतीलच. म्हणून आपण काय करणार आहोत, 35 दिवसांसाठी मी सांगतोय, आपण 4 तास नॉन टेक्निकल करणार आहोत आणि जिथे फिक्स मार्क टेक्निकलमध्ये तुम्हाला माहिती की क्वेश्चन तुम्हाला माहिती असेल, आन्सर दिलं तर ते करेक्ट येतं. जिथे फिक्स मार्क आहे ते आपण परफेक्ट बनवणार आहोत पहिल्या 35 दिवसांमध्ये. शेवटच्या 10 दिवसांमध्ये हे आपण रिव्हर्स करणार आहोत. रिव्हर्स म्हणजे सर, शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला 4 तास टेक्निकल करायचं आहे आणि 6 तास तुमचं नॉन टेक्निकल करायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं पूर्ण दिवसाचं डिस्ट्रीब्युशन. 6 तास तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे आणि उरलेले 4 तास तुम्हाला नॉन टेक्निकलचा अभ्यास हा करायचा आहे. ठीक आहे. मग आता ह्या 6 तासांचं आपण डिस्कशन करणार आहोत. ओके. चला मग सुरुवात करूया. टेक्निकलचे टोटल 13 सब्जेक्ट आहेत. टेक्निकलचे टोटल किती सब्जेक्ट आहेत? 13 सब्जेक्ट. 13 ते 14 सब्जेक्ट आहेत. आपण 13 सब्जेक्ट बद्दल डिस्कस करूया की कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असेल. हे 13 सब्जेक्ट इथे लिस्ट डाऊन केलेले आहेत. 7 दिवसांचा पिरियड म्हणजे एक काय केलेला आहे मी, स्लॉट कन्सिडर केलेला आहे. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येकी 2 सब्जेक्ट हे काय करायचे आहे? रिव्हाइज करायचे आहे. कसे रिव्हाइज करणार सर? पहिले 3 दिवस दिलेले आहेत हायवे आणि ट्रान्सपोर्टला आणि दुसरे 3 दिवस दिलेले आहेत पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजेच तुमचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. इकडे कॉलम दिसत असतील रिव्हिजन, एमसीक्यू प्लस टेस्ट आणि मॅरेथॉन सेशन्स. म्हणजे काय सर? सांगतो. सपोज तुम्ही हायवे आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग घेतला आणि डे 1 आहे. डे 1ला तुमच्या ज्या काही नोट्स तुम्ही बनवलेल्या आहेत, सगळ्यांनी क्लास केलेला असेल आणि जे मुलं आता स्टार्ट करतायत क्लास करण्यासाठी, जे मुलं आता स्टार्ट करतायत त्यांच्यासाठी एक चॅलेंजिंग पार्ट असणार आहे. त्यांना थोडीशी स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. त्यांच्यासाठी देखील मी लवकरच स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करेन. कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा आणि माझ्यापर्यंत रिच आउट करून विचारू शकता. ज्यांच्याकडे नोट्स रेडी आहेत, सगळं मटेरियल अवेलेबल आहे, त्यांनी काय करायचंय, पहिल्या दिवशी 6 तासामध्ये सगळे टॉपिक रिवाइज करण्याचा ट्राय करायचा आहे. आणि 6 तासामध्ये हायवे इंजिनिअरिंग रिवाइज करणं एवढं अवघड नाहीये. मी काय बोललो, ट्राय करायचं आहे, संपेलच असं नाही, नॉट नेसेसरी. बट ट्राय करायचं आहे की 6 तासांमध्ये पूर्णच्या पूर्ण हायवे आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग जे आहे याची रिव्हिजन संपेल. ही रिव्हिजन करत असताना प्रत्येकाने सोबत एक रेड पेन ठेवायचा आहे. सेम स्ट्रॅटेजी मी गेटसाठी यूज केली होती. एक रेड पेन ठेवायचा आहे. सर हा रेड पेन कशासाठी ठेवला? रिव्हिजन करत असताना काय असतं, प्रत्येकाला माहिती असतं की हा टॉपिक माझा परफेक्ट झालेला आहे आणि हा टॉपिक काय आहे, माझा थोडा वीक आहे, किंवा काय, ह्या टॉपिकचे फॉर्म्युलेज मला आठवत नाही, किंवा ह्या टॉपिकच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज मला आठवत नाही. म्हणजे वाचल्यानंतर लक्षात येतात बट फार काळासाठी मला त्या आठवत नाही. जसं एक्झाम्पल देतो, हायवेचा रिॲक्शन टाइम 2.5 सेकंड स्टॉपिंग साईड डिस्टन्ससाठी हा प्रत्येकाचा पाठ असतो. ठीक आहे. अशा गोष्टींवरती जास्त भर नाही द्यायचा. बट एखादा मोठा फॉर्म्युला असेल किंवा काही अशा व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज तुम्हाला आठवत नाही, त्या व्हॅल्यूजला काय करायचं, रेड पेनने अशा पद्धतीने सर्कल करायचं. रेड पेनने रीड करून घ्यायचं आणि रेड पेनने सर्कल करून द्यायचं, तिथेच थांबून जायचं. पुढचा टॉपिक रिवाइज करायला स्टार्ट करून द्यायची. खूप जास्त वेळ त्यावरती घालवायचा नाही. रेड पेनने काय केलं, सर्कल केलं, एकदा डोळ्या खालून घातलं. मी परत रिपीट करतोय, असे टॉपिक्स, जे टॉपिक्स तुम्हाला माहिती आहे बट पाठांतर नाहीये, म्हणजे तुम्ही डोळे बंद करून किंवा कोणीही प्रश्न विचारला तर ते आठवत नाही, अशा टॉपिक्सला रेड पेनने काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे सर. पहिल्या दिवशी पूर्ण 6 तासांमध्ये तुम्ही हायवे आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे सगळे नोट्स रिवाइज करणार आहात. सगळे नोट्स तुम्ही स्वतः वाचायचे आहे. कुणीही मॅरेथॉन सेशन करून रिव्हिजन करणार नाही. नोट्स स्वतःच वाचायचे आहेत, पेन घेऊन बसायचं आहे, हे मॅन्डेटरी आहे.
ठीक आहे सर, हे झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही 6 तास रिव्हिजन केली, पूर्ण हायवे इंजिनिअरिंग संपला, वेल अँड गुड. नसेल संपला तरी चालेल, थोडाफार बाकी राहिला असेल तरी चालेल. बट दुसऱ्या दिवशी मात्र काय करायचं आहे तुम्हाला, इथे मी लिहिलेलं आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या कॉलम मध्ये येणार आहात. काय असणार आहे दुसऱ्या दिवशी? दुसऱ्या दिवशी असणार आहे तुमची टेस्ट प्लस एमसीक्यूज. आता मी ह्या स्लॉटला, जो 6 तासांचा स्लॉट आहे, या स्लॉटला कन्व्हर्ट करेल 2-2 आवरच्या स्लॉटमध्ये. म्हणजे सर 6 तास जे असतात, ह्या 6 तासाला तुम्ही डिवाइड करू शकतात कुठे? टेस्टसाठी. मी टी साठी इकडे सेपरेट लिहितोय बाजूला. 2 आवर, 2 आवर आणि 2 आवर. हे 2-2 आवर का केले सर? आपली टीपीएची एक्झाम किती तासांची आहे रे? 2 तासांची आहे. ओके. म्हणजे आपल्याला डे 1 पासून आता सवय लावायची आहे की मला 2 तासांची एक्झाम द्यायची आहे. त्या 2 तासामध्ये मला काय राहायचं आहे? ऍक्टिव्ह राहायचं आहे. आलेले क्वेश्चन टॅकल करायचे आहेत. येणारे क्वेश्चन नवीन आहेत आणि नवीन क्वेश्चन असल्यामुळे काय आहे, त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे? आन्सर द्यायचं असेल तर आपली ती प्रॅक्टिस पहिल्या दिवसापासून असायला हवी. म्हणून मी या 6 तासाला डिव्हाइड केलं 2 आवर, 2 आवर आणि 2 आवर मध्ये. ठीक आहे. हायवे आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे एमसीक्यूज घ्यायचे आहेत. कुठून घ्यायचे सर? सांगितलेलं आहे. एसएससी जेईचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही करू शकतात. मागचे स्टेट मध्ये आतापर्यंत जेवढ्या पण डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स झाल्या, त्या एक्झाम्सचे क्वेश्चन तुम्हाला घ्यायचे आहेत. प्लस जर एखादी टेस्ट सिरीज तुम्ही घेतलेली असेल, सब्जेक्ट वाईज म्हणतोय मी, हायवे आणि ट्रान्सपोर्टेशनची सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज, असे मिळून तुम्हाला एमसीक्यूज ऍटलिस्ट 300 एमसीक्यूज घ्यायचे आहे एकाच सब्जेक्ट वरती. परत रिपीट करतो, तुम्हाला 300 एमसीक्यूज घ्यायचे आहेत एकाच सब्जेक्ट वरती. आणि याला डिवाइड करायचं आहे 100 एमसीक्यूज, 100 एमसीक्यूज आणि 100 एमसीक्यूज मध्ये. तुम्ही हे सगळे एमसीक्यूज, कारण आपल्याला 2 तासांमध्ये ऍक्च्युअल पेपरला किती एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे? 100 एमसीक्यू. म्हणून तुम्हाला काय करायचंय, टाइम लावायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये, स्टॉपवॉच लावायचा आहे. आणि एमसीक्यूज अशा पद्धतीनं नाही सॉल्व्ह करायचे की एमसीक्यू बघितलं, त्याचं सोल्युशन मागे बघितलं, नाही येते तर नाही. टाइम लावून द्यायचा. एमसीक्यूज तुमच्या पुढे आहेत, ब्लँक पेपर घ्यायचं, त्यावरती 1 ते 100 नंबर लिहून घ्यायचा. जे जे आन्सर येत आहे ते आन्सर लिहित जायचे, जे नाही येते ते सोडून द्यायचं, पुढे जायचं. पण 2 तासांमध्ये 100 एमसीक्यूज ऍटलिस्ट रीड तरी केले गेले पाहिजे त्या सब्जेक्टवरती. एमसीक्यूचा सोर्स सांगितला, एसएससी जेईचे क्वेश्चन्स, स्टेट एई जेईचे क्वेश्चन्स जे आतापर्यंत मागचे आलेले आहेत ते तुम्ही चॉईस करा सब्जेक्ट वाईज. प्रत्येक सब्जेक्टचे 100 एमसीक्यूज तुम्हाला निवडायचे आहेत. एसएससी जेईचे क्वेश्चन्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला ही द्यायची आहे. ओके सर. म्हणजे तुम्ही 2 तासामध्ये 100, 2 तासांमध्ये 100 आणि 2 तासांमध्ये 100 एमसीक्यूज सॉल्व्ह केले. दुसऱ्या दिवसाचं काम तुमचं संपलं. मी काय बोललो? एमसीक्यू सॉल्व्ह केले म्हणजे तुम्ही टेस्ट दिली. फॉर एक्झाम्पल फॉर्मॅट सांगतो, ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे तरी एकदा सांगून देतो. 1, 2, 3 हे 1 ते 100 पेजेसच्या प्रिंट काढून आणा हवं तर. हे 1 ते 100. आणि पहिला क्वेश्चन रीड केला त्याचा ऑप्शन ए, दुसरा क्वेश्चन रीड केला त्याचा ऑप्शन बी, तिसरा क्वेश्चन रीड केला त्याचा ऑप्शन सी, चौथ्या क्वेश्चनचा आन्सर नाही येते ना, पुढे जा, हे स्किप करून द्या. हे काय करा, इथे तुम्ही म्हणजे ब्लँक ठेवू शकता. पुढे गेले 5वा, त्याच्या पुढे गेले 6वा, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. अशा तुमचे 3 पेपर बनतील. आणि ज्यावेळेस तुमचे हे 3 पेपर बनतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, ती टेस्ट ठेवून द्यायची आहे. तुमचं उरलेलं 4 तासाचं नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन हे स्टार्ट करायचं आहे. ओके सर, हे केलं. मग त्यानंतर काय करायचं? त्यानंतर तिसरा दिवस येतो. तिसऱ्या दिवशी हे 3ही कागद तुम्हाला घ्यायचे आहे. हे 3 कागद घेतल्यानंतर जे एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह केले होते, झालं काय? पहिल्या दिवशी रिव्हिजन केली. रिव्हिजन करून सुद्धा कोणते एमसीक्यूज मला सॉल्व्ह करता येत नाहीये हे तुम्हाला तिसऱ्या दिवशी चेक करायचंय. तुमचे 3 पेपर तुम्ही स्वतः चेक केले. चेक केल्यानंतर काय बघायचंय की अरे यार, हा एमसीक्यू मला आला नाही. का आला नाही? त्याचे 2च रिझन ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. कोणते 2 रिझन? एकतर तो एमसीक्यू किंवा त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट तुमच्या नोट्समध्येच नव्हती. नोट्समध्ये नसेल, सोल्युशन बघा, ते नोट्समध्ये ऍड करून घ्या. दुसरं रिझन का आला नाही? सर आठवलं नाही. सर आन्सर आठवलं नाही, कन्सेप्ट माहिती होती बट आठवलं नाही. नाही आठवलं, पुन्हा त्या टॉपिक वरती जा आणि त्याची रिव्हिजन करा तिसऱ्या दिवशी हायवे आणि ट्रान्सपोर्टेशनची. ठीक आहे. ह्यालाच मी नाव दिलेलं आहे मॅरेथॉन. हे मॅरेथॉन म्हणजे मॅरेथॉन लेक्चर नाही. म्हणजे जे आपण येतात ना मॅरेथॉन सेशन 3-3, 4-4 तासाचे, 1 डे गो, नाही नाही नाही, ते नाही. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करायच्या आहेत. मॅरेथॉन आपण जेव्हा बघतो ना, समोरच्या व्यक्तीची रिव्हिजन होते, आपली रिव्हिजन खूप कमी होते.
त्या समोरचा व्यक्ती जो बोलत असतो त्याची रिव्हिजन जास्त होत असते. आपल्याला इथे आपल्या ब्रेनमध्ये गोष्टी घालायच्या आहेत. मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काय करणार आहात, त्या 3 टेस्टचं अनालिसिस, टेस्ट म्हणजे एमसीक्यूज, त्यांचं अनालिसिस, त्यावरनं काय करणार आहेत, तुमचे कोणते टॉपिक वीक आहे, प्लस तुम्हाला काय आठवत नाही. म्हणजे तुमचा हायवे किती वेळेस रिवाईज झाला, आता 2दा रिवाईज झाला. प्लस हे झालं टेस्टचं अनालिसिस. टोटल 6 तास आहेत. सपोज 3 तास तुम्ही टेस्टचं अनालिसिस केलं, वीक टॉपिक स्ट्रॉंग केले. उरलेल्या 3 तासामध्ये काय करायचं सर, सांगतो. उरलेल्या 3 तासामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी, उरलेल्या 3 तासांमध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करत होता त्यावेळेस जे रेड पेनने मार्क करून ठेवलेलं आहे, हे व्हॅल्यूज माझ्या पाठ नव्हत्या, ह्या व्हॅल्यूज मला आठवत नव्हत्या. त्या व्हॅल्यूज पाठांतर करायच्या आहे. पाठांतर म्हणजे सर, जसं तुम्ही लहानपणी टेबल्स पाठ करायचे, फॉर्म्युलेस पाठ करायचे, पोयम पाठ करायचे, अगदी पद्धतीनं रट्टा मारायचा आहे. ज्या व्हॅल्यूज तुमच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज लक्षात राहत नाही, जी थिअरी तुमच्या लक्षात राहत नाही, ज्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहत नाही, किंवा ते जरून जर वेळ उराला तर पहिल्या वेळ उरला असेल तर पहिल्या दिवशी जे टॉपिक राहून गेले होते, काय रिवायझन करण्याचे, सपोज वेळेच्या अभावी राहून गेले होते, ते उरलेले टॉपिक्स रिवाईज करायचे आहे. ही झाली सिंपल स्ट्रॅटेजी. याने काय झालं, तुमचा एक सब्जेक्ट 3 दिवसात 2 वेळेस रिवाईज झाला. एका सब्जेक्टवरती तुम्ही 300 MCQs काय केलेले आहेत, सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. ओके. सो आता आपण काय केलेलं आहे, एक सब्जेक्ट जो होता त्या एका सब्जेक्टच्या नोट्स रिवाईज केल्या, एका सब्जेक्टवरती 300 MCQs सॉल्व्ह केले, आणि 300 MCQs मधून तुम्हाला असं कळालं की माझे वीक टॉपिक जे होते ते वीक टॉपिक तिसऱ्या दिवशी स्ट्रॉंग केले. जे फॉर्म्युलेज पाठ होत नाही, ज्या व्हॅल्यूज पाठ होत नाही, त्या व्हॅल्यूज पाठांतर केल्या आणि उरलेल्या याची रिव्हिजन केली. सेम चालणार आहे दुसऱ्या सब्जेक्टसाठी. आता मी याच्यासाठी डिटेल एक्सप्लेन करणार नाहीये. काय करायचं आहे, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट घेतला. 4th, 5th आणि 6th डे या दिवशी तो रिवाईज केला. परत त्याची रिव्हिजन करायची पहिल्या दिवशी, त्याची टेस्ट द्यायची दुसऱ्या दिवशी, आणि नेक्स्ट डेला इथे अनालिसिस असेल. इथे असणार आहे अनालिसिस आणि त्याच्यावरती मॅरेथॉन. मॅरेथॉन म्हणजे काय, तुम्हाला स्वतःला तो सब्जेक्ट अनालाइज करून आपल्या कोणकोणत्या गोष्टी चुकता, आपला कोणता टॉपिक वीक आहे हे कुठून कळतं, हे मागचे आलेले क्वेश्चन्स. म्हणून मी सांगतोय मागचे 1-2 वर्षाचे ऍटलिस्ट क्वेश्चन, PWD, जेई, झेडपी, जेई, सीए वगैरे सगळ्या एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. का, कारण तिथे तुम्ही ज्या चुका करून आलेल्या आहात तिथून तुम्हाला कळेल की हे टॉपिक माझे वीक आहेत सब्जेक्ट वाईज. ठीक आहे. 7वा दिवस आला. 7व्या दिवशी नवीन सब्जेक्ट घ्यायचा नाहीये. का सर, कारण तुम्हाला हायवे जो केला होता तुम्ही अगोदर, जो पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग केलेला आहे, हा तुम्हाला कधी द्यायचा आहे, TPA ला द्यायचा आहे, जे काही अजून 45 दिवसानंतर आहे. मग काय करायचं सर याच्यामध्ये तुम्ही 7व्या दिवशी पुन्हा 6 तासांमध्ये, आता रिव्हिजन फास्ट होईल की नाही, कारण तुम्ही 2 सब्जेक्ट खूप चांगल्या पद्धतीनं विथ MCQ सॉल्व्ह केलेले आहेत. मग सर आता काय करायचं, 7व्या दिवशी पुन्हा 6 तासांमध्ये त्याला 3-3 आवरमध्ये डिवाइड करा. वीक टॉपिक आणि ज्या गोष्टी पाठांतर नाहीये त्या पुन्हा रिवाईज करायच्या आहेत. तुम्ही म्हणाल सर किती बोर आहे तेच तेच रिवाईज करायचं. जोपर्यंत आपण बोर काम करत नाही तोपर्यंत एखाद्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग बनत नाही. पुन्हा हायवे आणि ट्रान्सपोर्ट रिवाईज करायचा आहे, पुन्हा एन्व्हायरमेंट रिवाईज करायचं आहे 7व्या दिवशी. इथे काय येईल माहिती तुम्हाला, एक फील येईल. काय फील येईल तुम्ही स्वतःला सांगाल, माझा हायवे इंजिनिअरिंग आता आहे आणि माझा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आता परफेक्ट झाला आहे, कारण मी 3 वेळेस रिवाईज केला एका पूर्ण आठवड्यामध्ये दोन्ही सब्जेक्ट. सेम स्ट्रॅटेजी चालेल पुढच्या वीकमध्ये. सर्वे रिवाईज केला, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग रिवाईज केला. सेम चालणार आहे. रिव्हिजन करायची, टेस्ट द्यायची, अनालिसिस करायचं. रिव्हिजन करायची, टेस्ट द्यायची, अनालिसिस करायचं. ठीक आहे. 7व्या दिवशी काय करणार, रिवाईज, फायनल कॉल. फायनल कॉल म्हणजे काय, आता काहीच उरायला नको. या दोन्ही सब्जेक्ट मधलं जे काही इम्पॉर्टंट आणि जे काही गोष्टी पाठांतर नाहीये हे सगळं मी संपवेल, याला म्हणतोय मी फायनल कॉल. ठीक आहे सर, रिव्हिजन संपली. नेक्स्ट पुन्हा बघा,
प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टला मी 2च दिवस दिले. का 2 दिवस दिले? छोटा सब्जेक्ट आहे, 2 दिवसामध्ये संपेल. म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण सब्जेक्ट संपून जाईल आरामात. दुसऱ्या दिवशी तुम्ही टेस्ट द्या, याचे 300 ऐवजी तुम्ही 200 MCQ सॉल्व्ह करू शकतात. याचे 200 MCQ सॉल्व्ह केले म्हणजे तुमचे 4 आवर गेले. उरलेल्या 2 आवरमध्ये त्याचं अनालिसिस, कोणता टॉपिक वीक आहे, जे क्वेश्चन चुकलेले आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट चुकलेले क्वेश्चन तुमचे प्रिपरेशन आहे. हे क्वेश्चन चुकताय ना, आज चुकले तर चालतील, पण चुकता का आहे याचं रिझन शोधून तुम्हाला काय करायचंय, त्याच्यावरती सोल्युशन हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ओके सर. त्याचं रिझन शोधायचं आहे, त्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट आहे रेल्वे आणि ब्रिज इंजिनिअरिंग. त्याला पण मी 2 दिवस दिले आहे. होईल, 2 दिवसामध्ये हा सब्जेक्ट कव्हर करणं पॉसिबल आहे. छोटे सब्जेक्ट आहेत, हे सब्जेक्ट फक्त डिप्लोमा लेवलचेच करायचे आहेत तुम्हाला. अगेन याचे रिव्हिजन केली, 200 MCQ करा, 4 तास गेले. 2 तासामध्ये त्याचं अनालिसिस करा, कोणता टॉपिक वीक आहे, या गोष्टी तुम्हाला कळतील. नेक्स्ट नेक्स्ट जे मायनर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जे डिप्लोमाचे आहे, MSBTचे, या सब्जेक्टचं काय करायचं माहितीये का तुम्हाला? ह्या सब्जेक्टच्या नोट्स फक्त घ्यायच्या आहेत. आणि नोट्स किंवा मग जर कुठे तुम्हाला मॅरेथॉन लेक्चर मिळाले की ओके चला या नोट्स मधून यांनी मॅरेथॉन सेशन्स घेतले आहे, 6 आवरमध्ये मॅरेथॉन सेशन घेतलं तर आरामशीर तो मायनर सब्जेक्ट सांगेल. किंवा अशा नोट्स, ज्या नोट्स तुमच्या 30-35 पेजेसच्या असतील, 20-30 पेजेसच्या असतील. का? कारण यातनं 2-3-4 जे काही क्वेश्चन येणार आहेत ते डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन येणार आहेत, म्हणून या सब्जेक्टवरती आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाहीये. एन्व्हायरमेंटल स्टडीज तसा इम्पॉर्टंट आहे, पण 6 तासांमध्ये कव्हर होईल असा विषय आहे. कारण याच्या अगोदर तुम्ही तो कधीतरी वाचून ठेवलेला आहे, तुम्ही लेक्चर केलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. तो एका दिवसामध्ये रिव्हाइज करायचा आहे. यावरती MCQs मिळाले तर ओके, नाही मिळाले तर मागचे AE-JEE जे क्वेश्चन असतील, एक 50-60 क्वेश्चन असतील, तेवढे क्वेश्चन्स बघून घ्या. तिथून तुम्हाला कळेल की कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात. हे 6 तासांमध्ये पॉसिबल आहे. बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंग याला 6 तास दिलेले आहेत. हे इथे टेस्ट नाही, इथे रिव्हिजन आहे फक्त. रिव्हिजन आणि टेस्ट. टेस्ट म्हणजे काय? टेस्ट म्हणजे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे आहेत फक्त. TPAचे पण तुम्ही घेऊ शकता. अगेन 7व्या दिवशी आहे रिवाइज फायनल कॉल. म्हणजे काय? प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट, रेल्वे आणि ब्रिज इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल स्टडीज, बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंग. हे सब्जेक्ट पुन्हा एकदा तुम्हाला 7व्या दिवशी सगळे रिवाइज करायचे आहेत. यालाच म्हणतात सायक्लिक रिव्हिजन. हे सगळं 6-6 तासांमध्ये होत आहे. ठीक आहे सर. नेक्स्ट घेतला मी कॅड. मग मायनर सब्जेक्ट आहेत कॅड, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, एमर्जिंग ट्रेंड्स, कॉस्टिंग अँड इव्हॅल्युएशन, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स. 6 तास याच्यासाठी सफिशियंट आहेत, 6 तास याच्यासाठी सफिशियंट आहे. तुम्हाला रिवाइज करायचं आहे. नोट्स अशा घ्यायच्या आहेत की जिथनं क्वेश्चन येत आहे. एकदा TPAचा मागचा पेपर बघा. मागच्या पेपरमध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स ते विचारतायत ते बघा. तिथून तुमच्या हे लक्षात येईल की त्यांना अपेक्षित आहे MSBTचे लेवलचे क्वेश्चन्स, म्हणजे त्यांनी कॅडमध्ये कमांड विचारल्या होत्या. बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंग मध्ये त्यांनी पेपरच्या साईजेस विचारल्या होत्या, डोअरच्या साईजेस विचारल्या होत्या. म्हणून तिथे थिअरी वाचत बसायची नाहीये. तिथे इम्पॉर्टंट टॉपिक स्पीक करायचे आहेत आणि ते 6 तासांमध्ये संपवायचे आहेत. तुमच्याकडे नोट्स असतील, तुम्ही रीड केलेले असतील, त्याच नोट्स 6 तासात संपवायच्या. अशा पद्धतीनं हे 6 दिवसांमध्ये सब्जेक्ट संपतील. 6व्या दिवशी ग्राफिक्स आणि रिव्हिजन करायची आहे त्याची. ठीक आहे. इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं आहे, सगळे सब्जेक्ट एकदा रिवाइज करून घ्यायचे आहे. इथे तुमची काय काय संपलेलं आहे मी समराईज करून देतो. आता आता आपण एका इम्पॉर्टंट टप्प्यामध्ये जाणार आहोत. काय काय संपलेलं आहे सर? तुम्ही रोज 10 तास अभ्यास करताय. ह्या 10 तासांमध्ये 6 तास तुम्ही टेक्निकल करताय आणि 4 तास तुम्ही नॉन टेक्निकल करताय. ह्या 6 तासांमध्ये तुम्ही 13 सब्जेक्ट संपवलेले आहेत. हे 13 सब्जेक्ट कसे संपवलेले आहेत? 13 सब्जेक्टच्या नोट्स रीड केलेल्या आहेत. मेन सब्जेक्ट वरती 300 MCQs तुम्हाला सांगितले ऍज अ टेस्ट. 2-2 तास बसायचं आहे 2 तास. कारण तुम्हाला पेपर 2 तासासाठीच लिहायचा आहे. 300 MCQs मेन सब्जेक्ट वरती सॉल्व्ह केलेले आहेत. मायनर सब्जेक्टच्या सगळ्या नोट्स आणि MCQs सॉल्व्ह केल्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये नव्हत्या, त्या गोष्टी तुम्ही नोट्समध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यामुळे आता परत MCQs कडे मी जाणार नाहीये, कारण तुमच्या नोट्सच आता परिपूर्ण बनलेल्या आहेत. कारण तुम्ही मागचा डेटा काढला ना, जे नव्हतं ते नोट्समध्ये ऍड केलं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या नोट्स परिपूर्ण बनलेल्या आहेत. आता त्यानंतर जे वीक पॉइंट होते, जे तुम्हाला आठवत नाही, ते पॉइंट रेड पेनने तुम्ही काय केलेले आहे? सर तुम्ही हे पॉइंट सांगितल्याप्रमाणे आम्ही रेड पेनने काय केलेले आहे, सगळे पॉइंट मार्क केलेले आहेत.
मग हे रेड पेनने मार्क केलेले पॉइंट म्हणजे तुमच्या आता नोट्स तुमच्या पुढे आहेत, त्या परिपूर्ण नोट्स आहेत, तुमच्या मायनर सब्जेक्टच्या रिव्हिजन झालेल्या आहेत. आता येतो एक इम्पॉर्टंट टप्पा. इथे काय असणार आहे माहितीये? हा, इथे जे मायनर सब्जेक्ट आहे तिकडे मॅरेथॉन का लिहिलंय? जर तुम्हाला यांचे मॅरेथॉन लेक्चर्स जरी मिळाले की जे 6 तासामध्ये एक सब्जेक्ट कव्हर करून घेत आहे, ते मॅरेथॉन लेक्चर्स बघितले तरी चालतील. कारण या सब्जेक्टमधनं 2-2, 3-3 क्वेश्चन येणार आहेत आणि ते नंतर टीपीए नंतरच्याही कुठल्याही एक्झामला तुम्हाला युजफुल नाहीये हे सब्जेक्ट. म्हणून काय करायचे, त्यांचे मॅरेथॉन सेशन्स बघायचे आहेत. ते बघितले तरी चालतील. ठीक आहे सर. हे सगळं डाटा तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही एंटर करतात शेवटच्या 7 दिवसांमध्ये, माझ्या स्ट्रॅटेजीच्या शेवटच्या 7 दिवसांमध्ये. त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात ते मी आता एक्सप्लेन करतो. बघा, हायवे आणि ट्रान्सपोर्ट परत लिहिलेलं आहे, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग लिहिलेलं आहे, सर्वेइंग आहे, परत सगळे सब्जेक्ट लिहिलेले आहेत. हे मेन सब्जेक्ट वरती लिहिलेले आहेत आणि हे 2 दिवसांमध्ये मायनर सब्जेक्ट लिहिलेले आहेत, म्हणजे डिप्लोमाचे ते सब्जेक्ट, एमर्जिंग ट्रेंड्स वगैरे. सर मग इथे काय करायचं आता? परत तुम्ही लिहून दिलंय, आम्ही तर रिव्हिजन केली होती, आता तुमच्या परफेक्ट नोट्स बनलेल्या आहेत. ठीक आहे. आता काय करायचंय? इथे तुमच्याकडे मी 2 ऑप्शन तुम्हाला देतो. एकतर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट स्वतःहून रिवाइज करायचा आहे, जर तुमच्याच्याने ते होत असेल तर, तुम्हाला बोर वाटत नसेल तर. तुमच्या नोट्स, तुमच्या रेड पेनवाले मार्क्स, पाठांतर नसलेल्या गोष्टी, वीक पॉइंट्स पुन्हा रिवाइज करायचे आहेत. और एक सोल्युशन तुम्हाला देतो, इथे तुम्ही बघू शकतात मॅरेथॉन सेशन. मॅरेथॉन सेशन व्हिडिओ बघू शकतात का? कारण तुम्ही 2 वेळेस, 2-3 वेळेस रिवाइज केला ना, मग असं वाटतं की यार परत इच्छा नाही होत. त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही इथे मॅरेथॉन सेशन बघू शकतात. त्या सब्जेक्टचं 6 तासांचं मॅरेथॉन सेशन भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. मॅरेथॉन सेशन बघू शकतात, त्याच वेळेस तुमच्या नोट्स पुढे ठेवायच्या. सरांनी जर काही एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्या तर त्या ऍड ऑन करून घ्यायच्या. एक विषय संपला. अशा पद्धतीने ह्या सगळ्या सब्जेक्टचे मॅरेथॉन सेशन्स किंवा ऑप्शन आहे तुम्ही स्वतः पूर्ण रिव्हिजन करायची आहेत. ही झाली तुमची तिसऱ्यांदा रिव्हिजन प्रत्येक सब्जेक्टची. ठीक आहे. हे सगळं आपलं 6 तासांमध्ये चाललंय. उरलेल्या 4 तासांमध्ये तुम्ही नॉन टेक्निकल करत आहात. ठीक आहे सर. अशा पद्धतीनं मायनर सब्जेक्टची पण रिव्हिजन परत एकदा करायची आहे. इथे येऊन तुमचं झाले, टाइम दिलेला आहे 6 तास, टेस्टमध्ये 300 MCQs कव्हर करायचे. इथे येऊन तुमचे सगळे सब्जेक्ट रिवाइज झाले 3 वेळेस, 3 टाइम्स इच सब्जेक्ट इज रिवाइज. ते पण कसे? व्यवस्थित डेटा कलेक्ट करून. आणि दिवस झालेले आहेत 35 डेज. आता तुमच्याकडे उरलेले आहेत लास्टचे 10 डेज. लास्टच्या 10 डेज मध्ये कुणीही मॅरेथॉन सेशन बघणार नाही. का बघणार नाही? तुम्हाला परत परत सांगतोय, मॅरेथॉन सेशन मध्ये समोरच्या व्यक्तीची रिव्हिजन होते, आपली रिव्हिजन होत नाही. शेवटचे 10 दिवस हे तुमचे असतील. शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही एक गोष्ट चेंज करू शकता फक्त. 6 तास आता नॉन टेक्निकलचा अभ्यास करा आणि 4 तास टेक्निकलची. फक्त ज्या नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत, एमसीक्यूज मधनं ज्या एक्स्ट्रा गोष्टी ऍड ऑन केलेल्या आहेत, ज्या कन्सेप्ट वीक आहेत, ज्या पाठ नव्हत्या, रेड पेनवाल्या मार्क केलेल्या ज्या गोष्टी आहेत, याची फक्त तुम्ही स्वतः रिव्हिजन करायची आहे. लास्टच्या 10 दिवसांमध्ये कुणीही मॅरेथॉन सेशन्स करणार नाही, कुणीही एमसीक्यू प्रॅक्टिस सेशन्सचे लेक्चर्स बघत बसणार नाही. स्वतः काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुमच्या नोट्स, तुमच्या एमसीक्यूज मधनं आलेले क्वेश्चन्स, सॉरी एमसीक्यूज मधनं अराईज झालेल्या ज्या क्वेरीज होत्या, जे एक्स्ट्रा पॉइंट्स होते, त्या गोष्टी शांतपणे बसून रिवाइज करायच्या आहे. इथे तुमची चौथ्यांदा रिव्हिजन कंप्लीट होईल. पुन्हा सगळ्या सब्जेक्टची 6 तास तुम्ही नॉन टेक्निकल करत आहात, हे नॉन टेक्निकल व्यवस्थित प्रिपेअर होईल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे शीट जर तुमच्या पुढे ठेवलं आणि इथे जर डेट्स टाकल्या, सपोज आजपासूनच्या डेट तुम्ही टाकायला सुरुवात केली, आणि हे सगळे कॉलम जर एक पेन घेतला आणि असं जर केलं की इथे टिक मार्क केली, ओके सर आजचं काम झालं. उद्या तुम्ही टेस्ट दिली, 300 MCQ सॉल्व्ह केले, इथे टिक मार्क केली. अनालिसिस केलं, रिव्हिजन केली, इथे टिक मार्क केली. हे जर तुम्ही 45व्या दिवशी ऍट द एंड, 35 दिवस झाले, ऍट द एंड जेव्हा तुमचं हे शीट सगळ्या टिकमार्क कम्प्लीट असते, ऍट द एंड ज्यावेळेस तुमच्या सगळ्या टिकमार्क कम्प्लीट असतील, या शीटकडे बघून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. ज्यावेळेस मी गेटचं प्रिपरेशन केलं होतं, त्यावेळेस अशाच पद्धतीनं टेस्ट, प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन, एवढं केल्यानंतर आपल्याकडे काय नसतं, ट्रॅक रेकॉर्ड नसतं.
होईल काय, हे जर नाही केलं ना, आपल्याला वाटतं हा सब्जेक्ट राहून गेला. बट हे रेकॉर्ड, हे शीट तुम्हाला सांगणार आहे की नाही, मी प्रत्येक सब्जेक्ट रिव्हाइज केलाय, मी प्रत्येक सब्जेक्टचे एमसीक्यू सॉल्व्ह केले, मी प्रत्येक सब्जेक्टचा अनालिसिस केलेला आहे, मी प्रत्येक सब्जेक्टची टेस्ट दिलेली आहे. मग हे टिक मार्क ज्यावेळेस तुम्ही 35व्या दिवशी बघाल, त्यावेळेस सेल्फ कॉन्फिडन्स येईल की ओके, माझी टेक्निकल सब्जेक्टची रिव्हिजन एकदम व्यवस्थितपणे संपलेली आहे. आता पुढच्या 10 दिवसांमध्ये जे मी केलेलं आहे ते पुन्हा ओव्हरव्ह्यू करणार आहे आणि पेपरला जाणार आहे. ही सिंपल स्ट्रॅटेजी, हे सिंपल एक्सेल शीट तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी यूज करायचं आहे. तरी देखील जर काही डाऊट्स असतील, कुणाला काही अडचण असेल की सर सोर्स काय यूज करू, एमसीक्यूज कसे करू, टेस्ट कोणत्या देऊ, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता, तिथे मी रिप्लाय देईल. आपण त्याच्यावरती नक्की डिस्कस करू. आणि स्ट्रॅटेजी जर आवडली असेल तर नक्की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा, सोबत शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.